नमस्कार, मी प्राध्यापक आरती देशमुख, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा। आज आपण BA गृहअर्थशास्त्र प्रथम सेमिस्टर या अभ्यासक्रमातील गृहव्यवस्थापन मेजर 2 ह्या विषयातील पहिले प्रकरण गृहव्यवस्थापन ह्या प्रकरणातील आपण प्रस्तावना आणि कौटुंबिक संसाधनाचे व्यवस्थापन ह्याबद्दल मागील 2 व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कौटुंबिक संसाधने म्हणजे काय हे बघणार आहोत। विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण रोज घरामध्ये अनेक कामे करत असतो। वेळेचे नियोजन करतो, खर्चाचे नियोजन करतो, घरातील साधन सामग्रीचा योग्य वापर आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या गरजांची पूर्तता हे सर्व योग्य पद्धतीने नियोजनपूर्वक आणि शिस्तबद्ध रीतीने करण्याच्या प्रक्रियेला गृहव्यवस्थापन असे म्हणतात। यानंतर आपण कौटुंबिक संसाधनं म्हणजे नेमकी काय याबद्दल माहिती बघणार आहोत। तर कोणतेही घरासंबंधीचे काम करताना ज्या साधनांच्या सहाय्याने ते काम केले जाते त्याला संसाधन असं म्हणतात। यात ज्याच्या माध्यमातून काम होते ती साधने आणि जी व्यक्ती काम करते असे मानवी साधने यांचा समावेश या कौटुंबिक संसाधनामध्ये होतो। पूर्वीच्या काळामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती होती आणि आज या संयुक्त कुटुंबाची जागा विभक्त कुटुंबाने घेतलेली आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। त्यामुळे काम करणाऱ्या व्यक्ती ह्या कमी पडू लागलेल्या आहेत। अशा वेळी गृहिणीने कामाचा क्रम लावून काम करण्याची सवय ही प्रत्येक गृहिणीला आज लागलेली आपल्याला दिसून येते। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आपला कामाचा क्रम लावून काम करणे आणि आपलं काम हे व्यवस्थितपणे करणे हे एक प्रकारे गृहव्यवस्थापनच होय असं म्हणता येईल। कार्य करताना नकळतपणे आपण व्यवस्थापन करतो। ह्याचे यश हे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तीच्या विचारशक्तीवर किंवा त्या व्यक्तीची कार्यकुशलता कशी आहे यावर अवलंबून असते। बऱ्याच वेळी भरपूर साधनसंपत्ती उपलब्ध असून सुद्धा व्यवस्थापन हे चांगले साधल्या जात नाही। तर कधी कधी काय होतं की मोजकीच साधनसंपत्ती असून सुद्धा अपेक्षेपेक्षा चांगलं व्यवस्थापन एखादी गृहिणी आपल्याला करताना दिसते। पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया व्यवस्थापन शिकत नसल्या तरी सुद्धा त्या मार्गदर्शनाने अनुभवाने व्यवस्थापन करत होत्या। कधी त्यांच्या आईकडून तर कधी त्यांच्या सासूबाईंकडून त्या व्यवस्थापनाचे जे धडे होते ते घेत होत्या। कधी त्या स्वतःच्या अनुभवाने आणि निरीक्षणाने सुद्धा त्या बऱ्याच गोष्टी शिकत होत्या। परंतु ह्या प्रक्रियेला बराच वेळ लागत होता, विलंब लागत होता। जसे अनुभव येतील तसे शिक्षण मिळत असल्या कारणाने शिक्षणाची जी प्रगल्भता आणि विविधता ही मर्यादित राहत होती। कौटुंबिक ध्येय गाठण्यास गृहव्यवस्थापन करणे हे अतिशय आवश्यक आहे। व्यवस्थापन हे कुटुंबातील सदस्यांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावर तसेच अंतर्गत व्यवस्थापनावर परिणाम करते। गृहव्यवस्थापन हे कौशल्यपूर्वक केले गेले पाहिजे। ते सर्वांच्या गरजा समाधानकारक भागविणारे असायला हवे। म्हणून गृहव्यवस्थापनात नियोजन करणारी व्यक्ती आणि नियंत्रण आणि मूल्यांकन करणारी व्यक्ती ही बरेचदा एकच असते। गृहिणीच त्या कामाचे नियोजनही करते आणि त्या कामाचं मूल्यांकन सुद्धा करते। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, इथे मी तुम्हाला यानंतर गृहव्यवस्थापनाची व्याख्या सांगणार आहे। डॉक्टर देवीदास यांच्या मते कौटुंबिक उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी कौटुंबिक साधनसंपत्तीचा उपयोग करायचा याबद्दल घेण्यात येणारे निर्णय म्हणजेच गृहव्यवस्थापन होय असं आपल्याला म्हणता येईल। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कौटुंबिक संसाधनं म्हणजे काय हे बघितलं आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण गृहव्यवस्थापनाचं महत्त्व अभ्यासणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। नमस्कार।